बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर। उत्तर सोलापूर तालुक्यातील मौजे एकरूक तरडगावच्या सरपंच यांच्या मनमानी गैरकारभार तसेच पदाचा दुरुपयोग प्रकरणी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीस टाळे ठोकले। या कामी शिवसेनेचे जिल्हा सचिव जावेद पटेल यांनी पुढाकार घेतला होता। गाळयुक्त शिवार, गाळमुक्त धरण या शासन योजनेनुसार उत्तर सोलापूर तालुक्यातील विशेषतः एकरूक तरडगाव येथील शेतकऱ्यांनी आपापल्या शेतात गाळ टाकून घेतला होता। शासनाकडून त्याचे अनुदान आल्यावर एकरूक तरडगावच्या सरपंचांनी लाभार्थी शेतकऱ्यांना आलेल्या निधीच्या धनादेशावर स्वाक्षरी करून त्याचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे अपेक्षित होते। मात्र त्यांनी आर्थिक लालसेपोटी त्या धनादेशावर स्वाक्षरी करण्याऐवजी पैशाची मागणी सुरू केली होती। याबाबत बीडीओंना निवेदन देखील देण्यात आले होते, मात्र त्याकडे कोणतीही कारवाई झाली नसल्याचे सांगत शिवसेना शिंदे गटाच्या वतीने व ग्रामस्थांच्या वतीने टाळे ठोको आंदोलन करण्यात आले। यावेळी ग्रामपंचायत सदस्य नासिर जहागीरदार, कय्यूम जमादार, सिकंदर जमादार, प्रभाकर भोरे, रमेश पाटील, रऊफ जमादार, अशफाक पटेल, हुजूर जमादार, बाळासाहेब होळकर, अख्तरबे पटेल, पिंटू कोलते, ईश्वर होळकर, इन्नू जहागीरदार, हबीब पटेल, निजाम जमादार आदी उपस्थित होते। जावेद पटेल आणि सर्व एकरूप ग्रामस्थ या ठिकाणी दुर्दैवानं या ठिकाणी सांगावंसं वाटतं की इतिहासामध्ये पहिल्यांदा प्रथमच एकरूप गावच्या ग्रामपंचायतीस टाळं या ठिकाणी लागलेले आहे। याबद्दल मला स्वतःला या ठिकाणी खेद आहे। मात्र परिस्थिती अशा पद्धतीने निर्माण झाली की गावामध्ये एकूणच असलेलं अशुद्ध पाणी, त्यानंतर गटारेचे स्वरूप हे रस्त्यावर आलेलं आणि अन्य ज्या गोष्टी होत्या, ज्या अपेक्षित होत्या, ज्यामध्ये दिवाबत्ती असेल, पाणी पुरवठा असेल, आरोग्याचे विषय असतील, यामध्ये सातत्यानं या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या ठिकाणी दुर्लक्ष झालं आणि अक्षरशः या नागरिकांना वेठीस धरण्याचं काम ग्रामपंचायत कार्यालयाच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं होतं। एकंदरीत शेतकऱ्यांना वेठीस धरणं असेल किंवा एकंदरीत विकास कामाच्या बाबतीमध्ये सरपंचाचा जो हे होता त्यामध्ये मनमानी कारभार होता, त्याला कुठंतरी या ठिकाणी थांबलं पाहिजे, तो विषय थांबला पाहिजे, जेणेकरून त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे। म्हणून आज या ठिकाणी टाळं ठोको आंदोलन या ठिकाणी दुर्दैवानं करावंसं वाटतं। आणि एकंदरीतच या ठिकाणी माननीय दिलीपराव माने साहेबांची या ठिकाणी सत्ता आहे, त्यांना सुद्धा आपल्या माध्यमातून मला सांगणं आहे, आपण या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून चांगलं काम करता, मात्र तुम्ही तुमच्या लोकांना या ठिकाणी का बरं तुम्ही सांगत नाही का, किंवा का बरं तुम्ही दुर्लक्ष करताय, हेही या ठिकाणी विनंती करतो। एकंदरीत या ठिकाणी आजच्या या आंदोलनाला एकच ग्रामपंचायत सदस्य जो या ठिकाणी उपस्थित होता, त्याला कळकळी होती, तो म्हणजे नासिर जहागीरदार। इतर कुठल्याही ग्रामपंचायत सदस्य किंवा सत्ताधारी या ठिकाणी उपस्थित राहिलेले नाही, त्याबद्दल मी त्यांच्या तीव्र शब्दात त्यांचा सर्वांचा निषेध या ठिकाणी व्यक्त करतो। आणि एकंदरीत टाळं ठोको आंदोलनाच्या निमित्तानं गट विकास अधिकारी यांच्याकडे आम्ही वारंवार या ठिकाणी पाठपुरावा केला होता। एकंदरीत या संबंधित आपण तात्काळ ठोस कारवाई करा, मात्र त्यांनी सुद्धा या ठिकाणी दुर्लक्ष केलेलं आहे। या उपर जाऊन गट विकास अधिकारी असतील किंवा ग्रामपंचायत प्रशासन असेल, यांना या ठिकाणी इशारा देतो, आपल्याला पुढचे 10 दिवस हा विषय आम्ही वरिष्ठ आमचे जे जिल्हा प्रमुख असतील अमोल शिंदे, तालुका प्रमुख यांना आम्ही सांगून पुढच्या 10 दिवसाचा अल्टिमेटम या ठिकाणी देतो आणि पुढच्या 10 दिवसात जर का कारवाई नाही झाली तर गट विकास अधिकारी जे पंचायत समिती कार्यालय आहे त्याला सुद्धा या ठिकाणी आम्ही टाळं ठोकणार आहे, एवढंच या निमित्ताने सांगतो। तुम्हाला पाहिजे एक उत्तम विवाह कलेक्शनचा अनुभव? सोलापूरमध्ये एकाच ठिकाणी सर्व काही मिळायला हवंय? आमच्या इक्बाल फॅशन मध्ये मिळतंय तुमच्या विवाहासाठी सर्व काही। लेहंगा, साडी, मटेरियल, रेडीमेड आणि मुलांसाठी स्पेशल वेअर, प्रत्येक गोष्टीत दिली आहे खास सजावट, आकर्षक डिझाईन्स आणि दर्जा, आश्चर्यकारक डिझाईन्स आणि कस्टमायझेशन सह तुमच्या लग्नाचा दिवस खास बनवा। आणि हो, आमचं मोठं कलेक्शन तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल। आकर्षक रंग आणि स्टायलिश डिझाईन्स फक्त इक्बाल फॅशन मध्ये। इक्बाल फॅशन,
सोलापूरचा अग्रगण्य विवाहासाठीच्या कलेक्शनसाठी आणि तुमच्या सुंदर दिवशी आणा इक्बाल फॅशनचा स्पर्श. मग आताच भेट द्या इक्बाल फॅशनला. आमचा पत्ता बेगमपेठ मार्केट, सोलापूर.